नमस्कार मित्रांनो, मी प्रकाश दिगंबर बोलगे. माझी MSc सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ हैदराबादमधून झाली आहे. मी सेट एक्झाम क्वालिफाय आहे आणि मी IIT एक्झामसुद्धा क्वालिफाय आहे. तर आज आपण कॉम्प्लेक्स नंबर हा चॅप्टर शिकणार आहात. तर कॉम्प्लेक्स नंबर काय असतो आणि कॉम्प्लेक्स नंबरची गरज का पडली आपल्याला. फर्स्ट म्हणजे क्वेश्चन असेल ना सर्वांच्या मनात की कॉम्प्लेक्स नंबरची गरज का पडली. आपल्याकडे भरपूर नंबर आहेत. रियल नंबर, सेट ऑफ इंटिजर, होल नंबर, पुन्हा नॅचरल नंबर. तर कॉम्प्लेक्स नंबरची गरज काय पडली. तर सर्वांनी आतापर्यंत म्हणजे बेसिक आपलं जे काय असेल 11वी-12वीपर्यंत जो काही आपला जनरल क्वाड्रेटिक इक्वेशन आहे काय असतो, x² dx + c = 0 याचे रूट्स फाइंडच केले असतील, बरोबर आहे. हां तेच ना. डिस्क्रिमिनंट काय होता तुमचा, d = b² - 4ac, बरोबर आहे. आणि याची व्हॅल्यू कशी असायला पाहिजे, > 0 असेल तरच याच्याकडे काय असतात, रिअल रूट्स. म्हणजेच काय दोन कंडिशन होते ना, स्ट्रिक्टली > 0 असेल तर डिस्टिंक्ट रिअल रूट्स आणि = 0 असेल तर इक्वल रूट्स ना, म्हणजे दोन इक्वल रूट भेटतील आपल्याला, बरोबर आहे. तर आणि तिसरी कंडिशन होती यावर की जो काही तुमचा हा d आहे, जर d तुमचा हा निगेटिव्ह झाला, थोडक्यात स्ट्रिक्टली > 0 म्हणजे काय तर निगेटिव्ह झाला ना, तर याचा तर आपण काय देत होतो, नो रिअल रूट, बरोबर आहे. तर नो रिअल रूट याचा अर्थ काय असतो, त्याच्याकडे कॉम्प्लेक्स रूट असतात. म्हणजेच यासारखी इक्वेशन तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. तुम्हाला x² + 1 = 0 याचे रूट्स माहिती आहेत का, नाही ना, कारण x² = -1 रूट भेटेल का. रिअल लाईनमध्ये कधी असतो, कोणताही नंबर असू द्या त्याचा स्क्वेअर कसा असतो, पॉझिटिव्ह, बरोबर आहे. म्हणजे कोणताही नंबर घ्या रिअल लाईनमध्ये, -1² 1 -2² 2, कधी एखाद्या नंबरचा स्क्वेअर तुम्हाला निगेटिव्ह भेटेल का, नाही ना. पण कॉम्प्लेक्स नंबरमध्ये काय नाही, आपल्याला यासाठी जो काही हे इक्वेशन भेटलं होतं x² + 1, तर यासाठी रूट्स पाहिजेत आपल्याला. म्हणजेच काय आपण नवीन एक नंबर सिस्टीम जे काय रिअल लाईन आहे त्याला आपण थोडंसं एक्सटेंड करणार, म्हणजेच नवीन नंबर सिस्टीम आपण फाइंड करणार. दॅट इज आपण फाइंड करणार आयोटा काय असतो तुमचा, √−1, ठीक आहे. हा जो काही आयोटा असतो हाच असतो तुमचा इमॅजिनरी नंबर, ठीक आहे. पहिले तर आपण बघितले की कॉम्प्लेक्स नंबरची गरज काय. तर असे जे काही इक्वेशन असतील x² + 1 किंवा x² + 2 = 0 किंवा x² + 3, असे भरपूर जिथे जिथे तुमचा डिस्क्रिमिनंट <0 असेल तिथे तुम्हाला काय येतील, रूट्स, कॉम्प्लेक्स रूट्स येतील. आणि त्यासाठी तुम्हाला कॉम्प्लेक्स नंबर माहिती असायला पाहिजे. तर आपण बघू कॉम्प्लेक्स नंबरची डेफिनेशन. तर कॉम्प्लेक्स नंबर काय असतात. तर पहिलं आपण बघितलं की गरज का पडली. दुसरा मेथड आहे आपली त्याची गरज काय. आता डेफिनेशन बघू आपण. डेफिनेशन = द नंबर z = a + ib. z = द नंबर a + ib, आणि a आणि b कुठले असतील, a बिलॉंग्स टू रिअल नंबर, b बिलॉंग्स टू रिअल नंबर. तर हा जो काही हा नंबर या फॉर्म मध्ये असतील त्याला काय म्हणतो आपण, द नंबर ऑफ द फॉर्म a + ib is called कॉम्प्लेक्स नंबर, ठीक आहे. इज कॉल्ड कॉम्प्लेक्स नंबर. म्हणजे असे की एखादा नंबर असेल a + ib, ते काय असतील तुमचे कॉम्प्लेक्स नंबर असतील. एक्झाम्पल 2 + 3i, 4 + √2i, बरोबर. आणि हा 2 आणि 3 कुठले झाले, रिअल नंबर मध्ये झाले. तर हा काय झाला, या फॉर्म मध्ये भेटला ना a + ib. a काय झाला 2, b काय झाला 3, आणि ते कुठे जातात, रिअल नंबर मध्ये. अगेन तुमचा a 4 झाला, b √2, आणि हे दोन्ही आपल्याला माहित आहेत रिअल नंबर आहेत, बरोबर आहे. तर हा काय असतो तुमचा कॉम्प्लेक्स नंबरचा फॉर्म. तर आता जो काही आपला a + ib आहे
तर ए काय असतो तुमचा, ए इक्वल्स टू रिअल पार्ट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर जे काय असेल, आणि त्याला आपण डिमोनेट करतो रिअल पार्ट ऑफ, आता इथे आपण झेड केलंय तर रिअल पार्ट ऑफ झेड म्हणू, आणि जो काही बी असतो तुमचा तो असतो इमॅजिनरी पार्ट ऑफ झेड, त्याला आपण डिनोट करतो आय एम ऑफ झेड. ठीक आहे. तर आपण एखादा एक्झाम्पल बघू, त्याचा रिअल पार्ट फाइंड करू, त्याचा इमॅजिनरी पार्ट फाइंड करू. ठीक आहे. एक एक्झाम्पल घेऊ आपण. 2 + 3 आहे झेड इक्वल्स टू, याचा रिअल पार्ट काय असेल, रिअल पार्ट ऑफ झेड इक्वॅलेंट आहे काय तुमचा ए प्लस बी यायचा, तर जो काही ए झाला तो तुमचा 2 झाला, तर 2 हा जो काय असेल तो रिअल पार्ट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर झाला. इमॅजिनरी पार्ट ऑफ झेड म्हणजे जो काही तुमचा आयोटा आहे, आयोटाचा कोएफिशियंट काय असतो, इमॅजिनरी पार्ट, दॅट इज 3. बरोबर आहे. तर एक नेक्स्ट एक्झाम्पल आपण घेऊ, झेड इक्वल्स टू आयोटा. ठीक आहे. याचा रिअल पार्ट काय असेल, याला कसं लिहिताल तुम्ही, 0 + 1 आयोटा, तर याचा रिअल पार्ट ऑफ झेड काय झाला 0, इमॅजिनरी पार्ट ऑफ झेड काय झाला 1. एक नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ आपण, झेड इक्वल टू 1, तर याला कसं लिहिताल तुम्ही, झेड इक्वल्स टू 1 + आयोटा 0, तर रिअल पार्ट काय झाला, रिअल पार्ट ऑफ झेड 1, इमॅजिनरी पार्ट ऑफ झेड काय झाला तुमचा 0. बरोबर आहे. ठीक आहे. तर आपण एक कॉम्प्लेक्स नवीन नंबर सिस्टम केली, आणि जो काही तुमचा रिअल नंबर असतो तो जो काही रिअल नंबर असतो तो तुमचा सबसेट असतो, हा रिअल नंबर सबसेट असतो कॉम्प्लेक्स नंबरचा, आणि जी काही कॉम्प्लेक्स नंबर असते ही सर्वात मोठी नंबर सिस्टम असते की त्याच्यात प्रत्येक पॉलिनॉमियलचं रूट असतं. ठीक आहे. तर आता आपण बघितलं कॉम्प्लेक्स नंबरची गरज का पडली, सेकंड आपण कॉम्प्लेक्स नंबरची डेफिनेशन बघितलं, नंतर आपण बघितलं कॉम्प्लेक्स फॉर्मचा फॉर्म कसा असतो, झेड इक्वल टू ए प्लस आय बी, म्हणजे काहीही नंबर घ्या, फक्त आयोटा किंवा रिअल नंबर सुद्धा तुमचा कॉम्प्लेक्स नंबरच असतो, कारण जो काय रिअल असतो तो काय कंटेन होतो कॉम्प्लेक्स नंबरमध्ये. ठीक आहे. तर नेक्स्ट बघू आपण ॲडिशन ऑफ 2 कॉम्प्लेक्स नंबर. ठीक आहे. म्हणजे आता थोडं आपण अल्जेब्राकडे जाणार. अल्जेब्रा काय असतं, ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन. ठीक आहे. तर आपण बघू ॲडिशन ऑफ 2 कॉम्प्लेक्स नंबर. ठीक आहे. आपण समजू 2 कॉम्प्लेक्स नंबर घेऊ, लेट Z1 इक्वल्स टू A1 आयोटा B1, दुसरा घेऊ Z2 इक्वल्स टू A2 प्लस आयोटा B2, तर Z1 + Z2 काय असेल तुमचा A1 प्लस आयोटा B1 प्लस A2 प्लस आयोटा B2. बरोबर आहे. तर इथे काय करायचं ॲडिशन, जो काही तुमचा रिअल पार्ट आहे रिअल पार्टची ॲडिशन, इमॅजिनरी पार्ट आहे त्याची इमॅजिनरी पार्टची ॲडिशन. ठीक आहे. म्हणजे रिअल पार्ट फर्स्ट नंबरचा A1 आहे, सेकंडचा A2 आहे, तर ॲडिशन कसं होणार A1 प्लस A2 प्लस आयोटा B1 प्लस B2. ठीक आहे. तर नेक्स्ट म्हणजे काय करायला आपल्याला येतं, रिअल पार्टची ॲडिशन रिअल पार्ट सोबत, इमॅजिनरी पार्टची ॲडिशन इमॅजिनरी पार्ट सोबत. तर एक एक्झाम्पल घेऊ आपण, Z1 इक्वल टू 2 + 3i and Z2 इक्वल्स टू 2 आयोटा. ठीक आहे. 2 नंबर आहेत, दोन्ही कॉम्प्लेक्स नंबर आहेत, कारण काय झाला फॉर्म A + B आहे, इथे काय झाला 0 + 2 आहे, तर याची ॲडिशन करायची आपल्याला. Z1 + Z2 काय होणार आपला रिअल पार्ट, याचा रिअल पार्ट 2 आहे, याचा रिअल पार्ट 0 आहे ना, याला कसं लिहिताल तुम्ही 0 + 2 आयोटा, तर याची ॲडिशन कसं होणार 2 + 0 प्लस याचा इमॅजिनरी पार्टचा कोएफिशियंट इथे 3 आहे, इथे 2 आहे, म्हणजेच काय आयोटा 3 + 2, तर ॲडिशन काय झाली 2 + आयोटा 5. काय आला फॉर्म अगेन तो सेम आला ना A + B यायचा, म्हणजे ॲडिशन काय झाली 2 + 0 2 भेटला, 3 + 2 5. ठीक आहे. तर नेक्स्ट बघू आपण सबट्रॅक्शन ऑफ 2 कॉम्प्लेक्स नंबर. Subtraction of 2 complex number.
तर दोन नंबर आहेत Z1 मायनस Z2. तर काय घेतला Z1 आपण A1 प्लस आयोटा B1 मायनस A2 प्लस आयोटा B2. तर सबट्रॅक्शन पण सेम करायची, म्हणजे रिअल पार्टची सबट्रॅक्शन रिअल पार्टसोबत आणि इमॅजिनरी पार्टची सबट्रॅक्शन इमॅजिनरी पार्टसोबत. दॅट इज A1 मायनस A2 प्लस आयोटा B1 मायनस B2. ठीक आहे. सेम जे काय तुमचा कॉम्प्लेक्स नंबर आहे, तर खालील प्रॉपर्टी ॲडिशनच्या विथ रिस्पेक्ट टू खालील प्रॉपर्टी सॅटिस्फाय करतो. द कॉम्प्लेक्स नंबर satisfy following properties with respect to addition. कोणकोणच्या? फर्स्ट क्लोजर प्रॉपर्टी काय असते, तर दोन्ही कॉम्प्लेक्स नंबरची जे काय ॲडिशन असेल ते कुठे जाणार आहे, तुमच्या कॉम्प्लेक्स नंबरमध्ये. बरोबर आहे. ठीक आहे. म्हणजेच काय, दोन कॉम्प्लेक्स नंबर घेतले Z1 आणि Z2. हे दोन कॉम्प्लेक्स नंबर आहेत, C मध्ये बिलॉंग होतात, तर त्याची ॲडिशन Z1 प्लस Z2 पण C मध्ये बिलॉंग होते. ठीक आहे. तर नेक्स्ट आहे असोसिएटिव्ह प्रॉपर्टी. काय असते असोसिएटिव्ह प्रॉपर्टी? associative property काय असते? लेट Z1, Z2, Z3 आर 3 कॉम्प्लेक्स नंबर, देन त्याची ॲडिशन जी काय असेल Z1 प्लस Z2 प्लस Z3 इक्वल्स टू आपल्याला काय भेटते, Z1 प्लस Z2 प्लस Z3. ठीक आहे. अगेन जे काय असेल पुढली प्रॉपर्टी काय असते, डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी. देन एक्झिस्टन्स ऑफ आयडेंटिटी. डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी म्हणजे काय, तर दोन कॉम्प्लेक्स नंबर असतील तर त्याला आपल्याला डिस्ट्रीब्यूट करता येते थोडक्यात. आणि तिसरी जी काय आयडेंटिटी असते, तर देर एक्झिस्ट आयडेंटिटी प्रॉपर्टी काय असते, आयडेंटिटी प्रॉपर्टी. एक म्हणजे काय, तिथे एखादा कॉम्प्लेक्स नंबर भेटायला पाहिजे, Z बिलॉंग्स टू C सच दॅट Z1 प्लस Z इक्वल्स टू Z1 भेटायला पाहिजे. तर इथे काय भेटेल, Z काय झाला तुमचा Z1 मायनस Z. तर काय असेल, 0 हा तुमचा आयडेंटिटी असेल, म्हणजे तिथे एक काहीतरी आयडेंटिटी भेटेल तुम्हाला. सेम इनवर्स भेटेल, तर इनवर्स काय असेल, Z1 प्लस Z इक्वल्स टू 0 म्हणजेच आयडेंटिटी. म्हणजे जो काय तुमचा इनवर्स असेल विथ रिस्पेक्ट टू ॲडिशन तो काय असेल. आता इनवर्स बघत आहे आपण. इनवर्स काय असेल, Z1 प्लस Z इक्वल्स टू आयडेंटिटी, आणि आयडेंटिटी काय तुमची 0, तर तुमच्या इनवर्स काय झाला, Z इक्वल टू मायनस Z1. ठीक आहे. हा इनवर्स झाला. सो थँक्यू.